सोमवती अमावास्येला ह्या ठिकाणी दिवे लावा. आपले काम मार्गी लागतील. आपले पितर सुखी होतील. नंबर 1. अमावास्येला बेलाच्या झाडाखाली स्नान करून भगवान शिवाच्या महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. तसेच भगवान शंकराचा अभिषेक करावा. असे केल्याने तुम्हाला आरोग्य मिळेल. आर्थिक समस्यापासूनही तुम्हाला आराम मिळेल. नंबर 2. सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या असेही म्हणतात. सोमवती अमावास्येच्या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा आणि 4 मुखी तुपाचा दिवा लावावा. त्यामुळे कामातील अडथळे दूर होतात. नंबर 3. सोमवती अमावास्येला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तेथे तेलाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून पितृसुक्ताचे पठण करावे. यावर पितर प्रसन्न होतात. गरिबी नष्ट होते. नंबर 4. सोमवती अमावास्येला सूर्यास्तानंतर पिठाचा दिवा तलावात किंवा नदीत तरंगवावा. अमावास्येला पूर्वज पृथ्वीवर येतात आणि सूर्यास्ताच्या वेळी आपल्या जगात परततात. वडिलोपार्जित जगात परतताना त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये ह्यासाठी पितरांसाठी दिवे लावले जातात. नंबर 4. सोमवती अमावास्येला हनुमानजी समोर दिवा लावा आणि सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचे पठण करा. यामुळे शत्रूचा नाश होतो. शनी दोषापासून आराम मिळतो. नंबर 6. घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच अमावास्येच्या दिवशी रात्रंदिवस उत्तर आणि पूर्व दिशेमध्ये दिवा लावल्याने पितर आणि माता लक्ष्मी ह्या दोघांचा आशीर्वाद प्राप्त होतो. पैशाची समस्या सुटते. नंबर 7. अमावास्येला संध्याकाळी लाल धागा वापरून केशर घालून तुपाचा दिवा लावावा. ह्यानंतर श्री सुक्ताचे पठण करा. ह्यामुळे देवी लक्ष्मी घरात वास करण्यास मदत करते. नंबर 8. सोमवती अमावास्येला पितरांच्या नावाने 5 प्रकारच्या मिठाई घ्या आणि पिंपळाच्या पानावर ठेवा. यानंतर ते पिंपळाच्या पानाला अर्पण करा आणि हात जोडून आपल्या पूर्वजांना प्रार्थना करा. त्यानंतर हा प्रसाद घ्या आणि लोकांमध्ये वाटून घ्या आणि घरी आणू नका. नंबर 9. सोमवती अमावास्येच्या दिवशी पिंपळाचे रोप घेऊन ते निर्जन ठिकाणी लावावे. शक्य असल्यास किमान 1 वर्ष या वनस्पतीला सेवा द्या. असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील नवग्रह दोष दूर होतो. तसेच जर एखाद्याला मूल होण्यात अडथळे येत असतील तर त्याला त्यातून आराम मिळेल. नंबर 10. अमावास्या तिथीला सूर्यग्रहणाचा योगायोग असल्याने सूर्य पुराणाचे पठण करणेही लाभदायक ठरेल. असे केल्याने पितृदोषापासून आराम मिळेल. सरकारी क्षेत्राशी संबंधित कामातही तुम्हाला यश मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांशी मतभेद होत असतील तर तेही संपुष्टात येईल. नंबर 11. अमावास्येच्या दिवशी मुलींना आणि 5 ब्राह्मणांना खीर अर्पण करावी. असे केल्याने तुम्हाला पैसे मिळतील. तुमच्या आयुष्यात काही आर्थिक समस्या येत असेल तर त्यातूनही तुम्हाला आराम मिळेल. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असला नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम.